त्यो का शहाणा आहे का सांग बर. अगं एखादा विचारे नाग परवडला पण दोन रांगा नको. कुठं ते नादाला लागत बसते सांग बर. त्याच्या नादालाच लागायचं नाही बघ. काय काय रंगराव पाटल्याच्या गोष्टी चालल्या ते होय. तू बस की जाऊन घरच्या खानाखोना सांगत. हा कळ नावे मला. म्हणजे तुम्हाला वाटतं मी घरातल्या गोष्टी तिथं जाऊन सांगतोय. हा वाटतंयच. अरे तसंच वाटतंय मला. कळलं का. खंड्या लगा एक गोष्ट लक्षात ठेव. मी लगा तुझा मोठा भाऊ आहे म्हणून तुला सांगतोय. कशाला उगत त्याच्या नादाला लागतोयस तू. काय ते कामात आणि त्याचं बघ. नाही चल माझ्या माग मेंढरा सोबत. वा वा वा. म्हणजे आता तू मला शिकवणार की मी काय करायचं आणि काय नाही. खंड्या तुझ्या डोक्यात काय भर पडायची नाही. आणि तू काय सुधारायचा नाहीस. असाच रान घरादारात वाटोळ कर. ए म्हातारे तू जरा शांत बस आणि मापात बोलाय शिक जरा. होय का. ए मापाच्या काय रे तुला चांगलं सांगितलं काय कळलंच होय. हा मापात राहण हे कर सांगायला लागला. नाही कळणार. मला कसं कळणार. तुम्ही मला कधी समजूनच घेतलं नाही. समजायला ना समजायला काय नुनुल बाळ नाहीस. समजत नाही याला. ए जातो उग डोकं फिरलो बघ आमचं. हीच गोष्ट तुमची मला पटत नाही. कायम सगळेजण मला पाण्यात बघत असताय. ए तू निघ रे. परत सांगितलं नाही म्हणशील. जा तू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मला वेगळं केलंय ना. नाही एक दिवशी घरदार वेगळं झालं तर मला विचारा की. खंड्या तुला तात्याने नीटवाणी सांगितलंय. तू आता निघायचं बघ. बर हाय ध्यानात माझ्या. बर आय हे गापटन हाय शान. जाऊ दे त्या नादाला लागाय नको. जेवण पाणी झालंय का. आवरलं का तुमचं. जेवण करूया. मला मेंढर सोडायची आहे ती. बर बाळू तू तुझी बायको जेवून घे. मी तानाजीला घेऊन मंदिरात जाऊन येते. अगं आय तू कधी यायचीस आणि मी कधी मेंढ्या सोडायच्या. अरे लगेच येते की. बरं लक्ष्मी मला लय भूक लागल्या. मला वाढ पहिली जेवाय. आय तुझं आवरलं का. आवरलं आवरलं. आवर लवकर चल. लक्ष्मी पिशवी दे. नारळ आणि उदबत्ती आण का जरा. आवर मी गाडी काढतो. लक्ष्मी आणखी पिशवी. हलकी पटापटा. आणि लवकर या. होय होय. बस लवकर. अरे तानाजी हळूहळू ने बाबा. म्हातारा माणूस पोटा बिटेल कुठेतरी गुडघा बिडघा मोडून ठेवशील माझा अजून. नाही काय मोडत बस तू. मी काय आज ने बाबा. आज नाही शिवाय तुला बस शांत आणि जरा. आय गाडी इथंच लावूया. उगाच चिखला पाण्याची वर निहाल नको. इथनं जाऊ चाल. उतरले पाऊस उघडला आहे. जाऊया लवकर मग. अरे तात्या काय करते इकडं. लयच देव धर्म करायला लागलाय तात्या. आता बघू की बघूच. आता या बाळू धनगराच्या घराला कोण वाचवतंय ते बघूच. अहो रंगाशेठ मी पण त्या घरातले एक सदस्य आहे माहिती आहे ना हो? नाही खंडू नाही. अरे खंडू तू तर अपने जिगर का तुकडा आहे रे खंडू. त्यामुळं तू तसा अजिबात विचार करू. रंगाशेठ फक्त माझ्या मनासारखं व्हायला पाहिजेलाय म्हणून मी फक्त तुमचा आसरा घेतला. अरे खंडू कसा आहे ना आपल्याशी जो नडला ना त्याला आपण जाग्यावरती तोडतो. आणि जो आपल्याशी जवळ येतो ना त्याला एकदम आपण वरती काढतो. त्यामुळे तू तसा विचार करू नको. अरे या रंगराव पाटलाची ओळख तालुक्यात नाही
तर अख्ख्या जिल्ह्यात आहे. त्यामुळं तुझं कोणतंही काम असो एका मिनिटात करणार, एका मिनिटात हे ध्यानात घे तू. म्हणूनच म्हणतोय रंगा शेठ, अख्ख्या गावात तुमचा नाद कोण करत नाही. अरे खरा खेळ तर आता सुरू होणार. ह्या रंगराव पाटलाचा नवीन खेळ बघच तू आता. रंगाशेठ एक बोलू का? बोल गे. तात्यासारखा गावात माणूस नाही, तो रावायला माणूस आहे, रावायला माणूस. सगळं गाव त्याला डोक्यावर घेते. ए सुद्या भाडकाव माझ्यावर राहून तुला मस्ती आली का? त्याचं गुणगान गायला लागला इथं. बरे एवढी कसली रे मस्ती तुला? आणि तुला कशाला पाहिजे त्याचा पुळका? अहो तसं नाही रंगाशेठ, तात्या म्हणजे देव माणूस. तो कोणाच्या आद्यात नसतोय, मध्यात नसतोय. देव माणूस? तात्या देव माणूस? तात्या देव माणूस? अरे या गावासाठी मी देव आहे. मी कोण आहे? मी देव आहे. हा रंगनाथ पाटील देव आहे. आता तू बघच या गावापुढं कसं चांगलं वागून चांगुलपणाचं आव्हान तू ते. ठीक आहे रंगाशेठ, तुम्ही म्हणसाल तसं. आता फक्त एकच करायचं. इथून पुढे जे काय करसाल ते फक्त रंगासाठीच करायचं. फक्त या रंगाचा सगळीकडे जय जयकार झाला पाहिजे. फक्त एकच ध्यानात ठेवा, या रंगाचा कधी बेरंग होऊन देऊ नका. रंगा शेठ करायचं, पण नक्की काय करायचं? आता ही तात्याची गाडी, त्या तात्याला एवढी पण सुद नाही, गाडीला चावी लावून गेलाय. हे बघ मग हो, आता काय करायचं? आता आता या गाडीची चावी घेतल्या काढून आपण तात्याला पाठवायचं गाडी ढकलत, आणि म्हातारीला घेऊन येतो की मी गाडी येऊन. मग पुढं काय? पुढं सुधीर तू एक काम कर, तात्या गाडी ढकलत घेऊन जाईल ना, तू मुद्दामून वाटत आडवू ये आणि मुद्दामून पैशावरून त्यांच्या संग वाद घाल. अहो पण मी असं कसं करू शकते? असं कसं? अरे सुधीर मला माहित आहे तू तुझ्या ट्रॅक्टरनं त्यांचं रान नांगरलंयस का नाही? अहो रंगाशेठ, त्याचा इथं काय विषय आहे? अरे त्याचाच तर खरा विषय आहे. तू काल तात्यांबरोबर फोनवर बोलताना मी ऐकलंय पैशावरूनच तुमचं काय तर चालेल. अरे हीच संधी आहे, तू वाटत जा आणि त्यांना अडवून ते पैसे माग. नाही रंगाशेठ, त्यांचं आमचा संबंध चांगला आहे ते. संबंध कुणाचं जर संबंध जर जुळून येत असतील तर तू एवढं पण करू शकत नाही. हा अहो पण रंगाशेठ, असं केल्यानं काय होणार आहे? अरे तू आता बघतोयस तो तात्या या खंड्याला जरा देखील जवळ करत नाही. अरे तुमचा वाद जर हिनं मिटवण्याचा प्रयत्न केला ना, तर त्या तात्याच्या मनात ह्याच्याबद्दल थोडी तर जागा निर्माण होईल. बरोबर बोलला. आत्ता खरा पायरीवर पाय ठेवला तुम्ही. आता कसं आता एक काम करा, गाडीची चावी ठेव तू माझ्याजवळ. तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन रस्त्यावर थांबा, त्या तात्याची वाट बघा. जावा लागा कामाला, तुम्ही लागा, जावा. जातो रंगा शेठ, हुकूम हाजीर हो. आता कसं आता कळलं यांना त्या रंगाचा बेरंग काय असतो.